नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि खूप प्राचीन अशा स्थळाबद्दल बोलणार आहोत. उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर. हे आपल्या भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, म्हणजे शिवाचं एक अत्यंत पवित्र स्थान. आणि आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे आपण याचा इतिहास, त्याचं महत्त्व आणि तिथे पोहोचायचं कसं हे सगळं बघूया. आपला उद्देश हाच आहे की या पवित्र जागेची ओळख, त्याचा तो सगळा ऐतिहासिक प्रवास आणि आज त्याचा काय महत्त्व आहे हे सोप्या भाषेत समजावून घेता यावं. चला तर मग सुरुवात करूया. हे मंदिर खरंच खास आहे कारण हे एकमेव दक्षिणाभिमुख ज्योतिर्लिंग आहे. याचा नेमका अर्थ काय असतो आणि अजून काय वैशिष्ट्ये आहेत हे जाणून घ्यायला हवं. सगळ्यात आधी आपण पौराणिक कथेपासून सुरुवात करूया का? स्कंद पुराण आणि शिवपुराणात जी कथा आहे ती खूप रंजक आहे. राजा चंदसेन नावाचा एक मोठा शिवभक्त होता म्हणे, आणि जेव्हा असुरांनी हल्ला केला तेव्हा त्याच्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून भगवान शिव स्वतः महाकाल रूपात प्रकट झाले आणि त्यांनी त्या असुरांचा नाश केला. तेव्हापासून ते इथे महाकाल म्हणून ओळखले जातात. आणि इथलं शिवलिंग स्वयंभू मानलं जातं, म्हणजे ते कुणी तयार केलेलं नाही, ते स्वतःहून प्रकट झालं आहे. अगदी बरोबर. आणि या पौराणिक कथेला एक भक्कम असा ऐतिहासिक आधारही आहे. म्हणजे बघा, या मंदिराचे उल्लेख आपल्याला अगदी गुप्त वंशाच्या काळात, म्हणजे साधारण इसवी सन 4-5व्या शतकात सापडतात. पुढे मग परमार वंशाला, त्यातल्या त्यात राजा भोज यांनी 11व्या शतकात या मंदिराचा खूप विस्तार केला, त्याला अजून भव्य बनवलं. पण नंतरच्या काळात माहिती आपल्याला बरीच आक्रमणं झाली, त्यामुळे मंदिराचं नुकसान झालं, ते पाडण्यातही आलं होतं. अच्छा, म्हणजे इतिहास बराच खडतर आहे याचा. हो, पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची पुनर्बांधणी. 18व्या शतकात आपले मराठा सरदार राणोजी सिंधे यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी हे मंदिर पुन्हा उभं केलं. आज जे आपण स्वरूप बघतो त्यात त्यांचं योगदान खूप मोठं आहे. यातून दिसतं की किती जुना वारसा आहे आणि श्रद्धा किती टिकून राहिली आहे शतकानुशतकं. खरंच थक्क करणारा प्रवास आहे हा. विध्वंस आणि मग पुन्हा उभारणी. बरं, आता मंदिराच्या काही खास वैशिष्ट्यांबद्दल बोलूया. सगळ्यात जास्त ऐकलं जातं ते म्हणजे पहाटे 4 वाजता होणारी भस्म आरती. ती जगप्रसिद्ध आहे. काय आहे नेमकं हे? हो, भस्म आरती हे महाकालेश्वरचं एक मुख्य वैशिष्ट्य आणि आकर्षण आहे. पूर्वी अशी परंपरा होती की ताज्या चितेतील भस्म वापरलं जायचं आरतीसाठी. पण आता अर्थातच काळानुसार त्यात बदल झाले आहेत, पण त्या विधीचं महत्त्व, ते गांभीर्य, ते आजही तसंच आहे. हा एक खूप म्हणजे प्रभावी अनुभव असतो असं म्हणतात. आणि तुम्ही सुरुवातीला म्हणालात तसं हे एकमेव दक्षिणाभिमुख शिवलिंग आहे. हो, त्याचा अर्थ काय? म्हणजे दक्षिण दिशाच का महत्वाची? तर तंत्रमार्गात आणि शाक्त परंपरेत दक्षिण दिशेला एक विशेष महत्त्व आहे. ही दिशा मृत्यू आणि मुक्ती यांच्याशी जोडलेली मानली जाते. त्यामुळे दक्षिणाभिमुख शिवलिंगाची उपासना अधिक तीव्र आणि फलदायी मानतात. यामुळेच महाकालेश्वरचं महत्त्व खूप वेगळं आहे, अनन्यसाधारण आहे. अच्छा, म्हणजे केवळ दिशा नाही तर त्यामागे एवढा गहन अर्थ आहे. आणखी काही रचना वैशिष्ट्ये आहेत का मंदिराची? हो, नक्कीच. मंदिराची रचना सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे मंदिर 3 स्तरांमध्ये आहे. सगळ्यात खाली तळघरात आहे मुख्य महाकालेश्वर लिंग. मग मधल्या मजल्यावर ओंकारेश्वराचं मंदिर आहे आणि सगळ्यात वरच्या मजल्यावर आहे नागचंद्रेश्वराचं मंदिर. नागचंद्रेश्वर? हो, आणि गंमत म्हणजे हे नागचंद्रेश्वर मंदिर वर्षातून फक्त एकदाच उघडतं. काय सांगताय? फक्त एकदा? हो, फक्त नागपंचमीच्या दिवशीच ते दर्शनासाठी खुलं असतं. बापरे, हे खरंच खूपच विलक्षण आहे. म्हणजे वर्षातून फक्त एक संधी. बरं, आता समजा कोणाला प्रत्यक्ष तिथे जायचं असेल तर प्रवासाचे मार्ग कसे आहेत? आपण रेल्वेने सुरुवात करूया. रेल्वेसाठी उज्जैन जंक्शन म्हणजे UJN कोड आहे त्याचा, हे मुख्य स्टेशन आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, नागपूर अशा अनेक मोठ्या शहरांमधून थेट ट्रेन आहेत उज्जैनला. आणि स्टेशन मंदिरापासून फार दूर नाहीये, साधारण 1.5-2 किलोमीटरवर असेल. त्यामुळे रिक्षा किंवा स्थानिक वाहनं सहज मिळतात. आणि बस किंवा विमानाने जायचं असेल तर? बसने जायचं तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या बसेस आहेतच. शिवाय अनेक खासगी आराम बस सेवा पण आहेत. इंदोर, भोपाळ, नागपूर, पुणे, मुंबई अशा शहरांमधून चांगली कनेक्टिव्हिटी आहे. आणि विमानाने यायचं असेल तर सगळ्यात जवळचं एअरपोर्ट आहे इंदोरला, देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ. अच्छा, इंदोर किती दूर आहे ते उज्जैनपासून? साधारण 55 किलोमीटर.
तिथून मग टॅक्सी किंवा बसने उज्जैनला यायला साधारण 1.5 तास लागतो. बरं. आणि जे स्वतःच्या गाडीने जातात त्यांच्यासाठी काय माहिती आहे? मुंबई पुण्याहून अंतर वगैरे? मुंबईहून उज्जैन साधारण 650 किलोमीटर आहे. म्हणजे प्रवासाला 11-12 तास लागतील असं धरून चालायला हरकत नाही. पुण्याहून थोडं कमी म्हणजे सुमारे 600 किलोमीटर आहे. राष्ट्रीय महामार्ग NH52 किंवा NH47 वापरून इंदोर मार्गे उज्जैनला पोहोचता येतं. रस्ते साधारणपणे चांगले आहेत. आणि भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ कोणता? म्हणजे गर्दी वगैरे बघता? तसं तर वर्षभर भाविक येतातच, पण विशेषतः श्रावण महिना जो साधारणपणे जुलै-ऑगस्टमध्ये येतो तेव्हा खूप गर्दी असते. कारण हा महिना भगवान शिवाला समर्पित आहे ना, त्यामुळे रोज विशेष पूजा, अभिषेक आणि एक वेगळंच वातावरण असतं तिथे. हो, श्रावणातलं वातावरण वेगळंच असणार. अगदी. आणि तसंच महाशिवरात्री तेव्हा तर खूप मोठा उत्सव असतो. विशेष पूजा आणि रात्रभर जागरण केलं जातं. तर आज आपण महाकालेश्वर मंदिराचा हा सगळा पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा पाहिला. भस्म आरती, ते एकमेव दक्षिणाभिमुख लिंग असणं आणि ती 3 स्तरीय रचना, ही सगळी अनोखी वैशिष्ट्य पण समजून घेतली. आणि हो, तिथे पोहोचायचं कसं? म्हणजे रेल्वे, बस, विमान आणि स्वतःच्या गाडीने याची पण माहिती घेतली. बरोबर. म्हणजे हे स्थान फक्त एक धार्मिक श्रद्धेचं केंद्र नाहीये, तर ते आपल्या भारताच्या समृद्ध इतिहासाचा, संस्कृतीचा आणि अनेक स्थित्यंतरांचा एक जिवंत साक्षीदार आहे. इतकी शतकं उलटली, कितीतरी चढउतार या जागेने पाहिले, पण त्याचं महत्त्व, त्याचं आकर्षण आजही तसंच टिकून आहे. हेच खूप विशेष आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतो की एकाच ठिकाणी इतक्या वेगवेगळ्या कथा, इतका मोठा इतिहास आणि इतकी खोलवर रुजलेली श्रद्धा इतक्या सुसंवादाने कशा काय नांदू शकतात? आजही लाखो लोकांना हे स्थान स्वतःकडे खेचून आणतं. त्यामागे केवळ श्रद्धाच आहे की अजून काही पैलू आहेत? सामाजिक, सांस्कृतिक किंवा कदाचित काहीतरी न उलगडलेलं, यावर नक्कीच विचार करायला वाव आहे.